नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत, ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण डाळिंबीच्या शरद किंगचा जो प्लॉट होता त्या प्लॉटमध्ये आता उभा आहे. आणि या प्लॉटला आत्ता बघायला गेलं तर पूर्ण 10 महिने त्या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. आणि 10 महिन्यामध्ये तुम्ही आता याची वाढ वगैरे चांगली बघू शकता. आता ही वाढ वगैरे आहे त्याची, एक नंबर वाढ वगैरे आहे. तर आता ही वाढ होत असताना नक्की कोणकोणत्या गोष्टी केल्या, किंवा आता खोडाची जरी तुम्ही साईज बघितली तरी खोडं इथं बघू शकता की आपण सिंगल स्टेम त्या ठिकाणी केलेला आहे. खोडाची साईज असेल किंवा खोडाला जो खाकापाना जो आपण म्हणतो, किंवा जो हिरवटपणा जाऊन जो खाकापाना येत असतो, तर तो खाकापाना येत असताना नक्की कोणत्या गोष्टी केल्या तर ते आपण बघणार आहे. आणि आत्ता आपण ही जी कालच त्या ठिकाणी छाटणी घेतलेली आहे, झाडाची साईज बघायला गेलं तर एक माझ्या उंची एवढी हाईट झाली होती बरोबर. पण जास्त आता जे जूनचं वारं सुटणार आहे त्याच्यामुळं असेल, किंवा झाड फक्त जास्त वर वाढत निघाली होती. आपल्याला जास्त वाढ नको आहे झाडाची, आपल्याला फांद्या असतील किंवा खोडाचा जो आकार आहे तो आपल्याला स्ट्रॉंग करायचा आहे. कारण आपल्याला बरोबर एक 16 ते 17 महिन्याची बाग झाल्यानंतर जास्तीत जास्त 18 महिन्याची बाग झाल्यानंतर पहिला भार धरायचा. त्याच्यामुळे आपलं जास्त लक्ष खोडावरती आहे. आणि जर तुम्ही उंची वाढून दिली तर मग फक्त त्याच्या फांद्यावर वाढणार, आणि जर नंतर फांद्या पिचकणे किंवा वारा सुटल्यानंतर अशा गोष्टी होत असतात. तुम्ही जर आता बघू शकता की शरद किंगची जी कळी आहे, तर ही जी रेग्युलर कळीपेक्षा ही जी कळीची साईज असेल तर ती तुम्ही आता बघू शकता. तुम्हाला अजून मी एक दोन कळ्या दाखवतो. इथं बघायला गेलं तरी ह्या झाडाला जर तुम्ही आता बघायला गेलं तर ह्या झाडाला ते ही कळीची साईज अशी असेल, किंवा बाकीच्या नॉर्मल ज्या सेटिंग असतात तर त्याच्यापेक्षा ह्याची साईज जर तुम्ही बघायला गेलं तर ही तुम्हाला अशी ह्याची साईज त्या ठिकाणी मिळते. तर एवढी मोठी त्या ठिकाणी शरद किंगची नॉर्मल याच्यापेक्षा आहे. कारण त्याचं वैशिष्ट्य शरद किंगचं काय त्यांनी सांगितलंय, तर कमीत कमी 300 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 700 ग्रॅम पर्यंत तुमचं त्या ठिकाणी फळ जाणार आहे. त्याच्यामुळे शरद किंग ही व्हरायटी आता प्रचलित झाली, किंवा फेमस आहे, किंवा आता रेग्युलर आता जे लागण चालू आहे तर त्याच्यामध्ये सगळी शरद किंग का म्हणतात, तर ह्या गोष्टीसाठी. तर ह्याची साईज वगैरे तुम्ही आता ही बघू शकता की एक नंबर त्याची साईज असेल, किंवा आता जर कळी जर चांगली निघली तर त्या ठिकाणी जे फळ असतं ते चांगलं मिळत असतं. तुम्ही जर सोलापूर लाल असेल याची जर कळी बघितली तर त्याची छोटी असते, कारण त्याचा कॅरेक्टर किंवा त्याची जी त्या झाडाचे जे गुणधर्म आहेत तर ते गुणधर्मच असे आहेत की जास्तीत जास्त 300-400 ग्रॅमची त्याचं फळ होत असतं. फक्त फळाची संख्या जास्त असते. पण याच्यावरती फळाची संख्या असेल, किंवा जरी शेंड्याला जरी माल लागला तरी साईज तेवढी असते, आणि खाली जरी लागला आपल्या फांदीला किंवा खोडाच्या साईडनं आतून जरी माल चालू झाला तरी त्याची साईज त्या ठिकाणी तेवढीच असते. तर आता याच्यामध्ये बघायला गेलं तर आपण ही बाग लावत असताना त्याच्यामध्ये सुरुवातीला नांगरणी करून एक चांगलं रोटावेटर वगैरे मारून रान, पहिली गोष्ट म्हणजे सफाई केलं होतं, रान तापलं होतं. त्याच्यामध्ये आपण जी प्रेसमेड मिळते आपली कारखान्याची मळी, तर ती मळी सुरुवातीला आपण याच्यामध्ये एका एकरामध्ये 4 ट्रॉयली म्हणण्यापेक्षा एक डम्पिंग असतं आपलं ट्रॅक्टरचं, तर ते 4 डम्पिंग आपण टाकलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण. आणि पूर्ण त्या ठिकाणी पसरून घेऊन आपण बेड सोडलं होतं. आता बेड सोडत असताना कसं सोडलेलं आपण, तर जे आपलं सरी काढायचं अवजार असतं, किंवा जो रेझर असतो आपला ऊसाची सरी काढायचा, तर ते बरोबर आपण एक 11-11 फुटावरती बरोबर एक रेषा ओढून घेतल्या पूर्ण फकी टाकून. आणि ती फकी टाकून झाल्यानंतर जे रेझर असतो तर तो बरोबर मधून चालवला, आणि दोन्ही साईडला खड्डा होऊन जो मध्ये बेड येतो तर तो बरोबर बेड त्या ठिकाणी 4.5 फुटाची सरी जोडलेली आपण. आणि बरोबर आपल्याला 3 फुटाचा वरती ॲक्युरेट बेड त्या ठिकाणी तयार झाला होता. 2.5 ते 3 फुटाचा बेड त्या ठिकाणी तयार झालेला होता बरोबर प्रत्येक 11-11 फुटावरती. आणि ह्या 11-11 फुटावरती नंतर ना आपण मग आडवी रशी लावून त्या ठिकाणी बरोबर 7-7 फूट अंतर घेतलं. आणि ह्याचं अंतर बघायला गेलं तर दोन ओळीतील अंतर 11 फूट आपण ठेवलंय, आणि 2 झाडातील अंतर त्या ठिकाणी 7 फूट ठेवलेलं आहे. आणि बघायला गेलं तर एका एकराला थोडं कमीच क्षेत्रफळ भरलेचं, आणि याच्यामध्ये आपण बरोबर 450 झाडं त्या ठिकाणी बसवलेली आहेत. हे झाल्यानंतर काय केलं होतं आपण, तर सुरुवातीलाच आपण त्याला डबल लॅटरल केली होती. कारण एक नियमच आहे की बेडवरती जर तुम्ही लागण करताय तर वाऱ्या वादळाची शक्यतामुळे झाडं पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे डबल लॅटरल जर सुरुवातीपासून जर केली तर त्याची जी मुळांचा जो विकास आहे तो होतानाच बरोबर नई सुरुवातीला आपण जे झाडं असतात त्याच्या जर जवळ ठेवली तर नंतर वाढवत गेल्यानंतर त्याची मुळं सुद्धा आपल्या नईसोबत बाहेर 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 निघून त्या ठिकाणी पूर्ण बेडमध्ये मुळी असतात ते पसरलेले असतात. हे करत असताना, झाडं लावत असताना आपण त्याच्यामध्ये शेणखत टाकलंच नव्हतं. कारण आपण पूर्ण जेव्हा रान मोकळं होतं तेव्हा आपण प्रेसमेड जी मळी म्हणतो आपण कारखान्याची, तर ती आपण पूर्ण टाकली होती. कारण सुरुवातीच्या छोट्या झाडांना जर ती मळी वगैरे टाकली तर उन्हाचा स्ट्रोक बसल्यानंतर जळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पूर्ण आपण शेतामध्ये टाकली होती. कारण आपण बेडची माती हळूहळू बेडला चढवणार होतो, त्याच्यामुळं ती मळी असेल ती थोडी थोडी जाणारच होती. आणि नंतर आपण याच्यामध्ये एक कांदा आंतरपीक घेतलं होतं, त्याच्यामुळे कांद्यालाही त्याचा उपयोग झाला आणि झाडांनाही झाला. त्याच्यानंतर काय केलं होतं, तर
खड्डं घेतलं. खड्डा किती घेतला तर जे आपलं खोरं असतं तर एक खोरा फक्त टाकला बेडमध्ये आणि जो निघल तो एवढा फक्त उंचीचा खड्डा होता. म्हणजे आपलं जी रोप असेल ती रोपाची जो कोकोपीट त्याच्यासोबत येतो किंवा जी माती येते तर तेवढीच खाली बुजेल तेवढंच त्या ठिकाणी आपण खड्डा घेतला होता. आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर जे निंबोळी पेंड असतं, निंबोळी पेंड असेल आणि तुमचं सिंगल सुपर फॉस्फेट असेल. सिंगल सुपर फॉस्फेटचं अतिशय कमी प्रमाण घ्यायचं कधी पण घेताना. एक चिमट जेवढी असते आपण जेवताना जेवढं मीठ घेतो तर त्या प्रमाणातच सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं. कारण सिंगल सुपर फॉस्फेट जर जास्त तुम्ही टाकलं त्या खड्ड्यामध्ये तर जी पांढरी मुळं असतात आपली लहान मुळं जी कवळी मुळं असतात त्यांना झटका बसला तर त्या ठिकाणी झाड लगेच जळण्याची लहान झाडच जळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे निंबोळीचं प्रमाण तुम्ही जास्त वापरू शकता. 1-2 वंजी जरी निंबोळी टाकली तरी चालतं. पण जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे तर ते एक चिमटभर त्या ठिकाणी टाकलेलं गरजेचं असतं. तर हे का टाकावं तर हे टाकल्यानंतर त्या ठिकाणी वापसा मिळत असतो खाली झाडांना मातीमध्ये आणि जे फॉस्फरस असतं तर त्यांनी त्या ठिकाणी वापसा राहून त्या ठिकाणी मऊ त्या ठिकाणी रान होण्यास मदत होत असते. त्याच्यानंतरनं जे रिजेंटा अल्ट्रा असेल किंवा त्या ठिकाणी इमिडाक्लोरोपिड असेल किंवा कार्बारेल असेल यांसारखं एखादं कीटकनाशक असेल. थायमीट वापरण्यापेक्षा कीटकनाशक जर वापरलं तर त्या ठिकाणी ते फायदेशीर ठरतं किंवा हुमणी असेल किंवा वाळवी असेल तर यांचा प्रादुर्भाव लगेच होत नाही. किंवा जर तुम्ही बघितलं असेल की जर वाळवी जर लागली तर त्या ठिकाणी झाडं मरतात. ते त्या ठिकाणी केलं आणि याच्यानंतरनं जे आपलं 1-2 पाणी दिल्यानंतर म्हणजे लागण झाल्यानंतर 4थ्या ते 5व्या दिवशी तर त्याच्यामध्ये आपण 19-19-19 असेल आणि ह्युमिक ॲसिड असेल ह्या आळवण्या दिल्या आपण. आता ह्या आळवण्या द्यायच्या का तर 19-19 काय करतो तर सुरुवातीला जेव्हा आपण कोणतंही तुमचं पीक असू द्या तर सुरुवातीच्या काळामध्ये 19-19 हे लागत असतं गरजेचं असतं. कारण त्याच्यामध्ये तिन्ही घटक त्याला आपण स्टार्टिंग हार्मोनच म्हणत असतो. तर ते मिळाल्यामुळे झाड त्या ठिकाणी वाढच त्याला आयतं फिडिंग मिळत असते किंवा आयतं खत मिळत असतं आणि ते त्या ठिकाणी घेऊन त्याचं चालू करत असतो. ह्युमिक ॲसिड कशासाठी द्यावं तर मुळांची जी वाढ असते तर ती ह्युमिक ॲसिडनं झपाट्याने होते आणि लगेच झाडं त्या ठिकाणी एक 10 ते 15 दिवसामध्ये झाडं सेट होत असतात. मग ही सेट झाल्यानंतर झाडं आपण नंतरनं ड्रिपच्या साह्यानं त्याला 19-19 असेल किंवा 12-61 असेल एकाडी एक पाण्यासोबत आपण त्याला आठवड्याला द्यायला चालू केलं. त्याच्यानंतरनं प्रत्येक 15 दिवसाला मायक्रोन्यूट्रियनचा डोस हा देणे गरजेचंच आहे. ही जी तुम्हाला काळकी वगैरे दिसती कुठेही तुम्हाला पिवळापणा वगैरे दिसणार नाही किंवा जी ग्लेजिंग वगैरे दिसती तर ही मायक्रोन्यूट्रियनची किमया आपण म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. कारण मायक्रोन्यूट्रियन दिल्यानंतर त्याचं मायक्रो प्रमाण असतं आणि छोट्या प्रमाणातच ते आपण देत असतात. पण कंटिन्युअस जर दिली तर त्याची वाढ वगैरे तुम्ही त्या ठिकाणी आता पूर्ण प्लॉटची बघू शकता. प्लॉटची जर तुम्ही आता उंची बघायला गेलं तर माझ्या एक डोक्यापर्यंत किंवा मानेपर्यंत छातीपर्यंत उंची आली होती प्रत्येक झाडांची. तर ते आपण आता छटणीच्या माध्यमातून इथं तुम्ही बघू शकताय खाली. आता ती त्या ठिकाणी छटून पूर्ण त्या ठिकाणी बारीक झाडं केलेली आहेत कारण तो वारं वगैरे सुटेल. आता ही छाटल्यानंतर याचा एक फायदा काय होईल माहिती आहे का तर ही आपण आता इथं काडी मारल्यामुळं जे अन्नद्रव्य जे वर येणार होतं आपल्या मुळावाटी किंवा खोडातून जे वर येणार होतं ते खाली खोडामध्ये स्टोअर होईल आणि खोडांची जी साईज आहे तर ती अजून वाढण्यास त्या ठिकाणी मदत होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता झाडं त्या ठिकाणी गोल किंवा चौफेर वाढण्यास त्या ठिकाणी मदत होईल कारण नुसती वर जाऊन उपयोग नसतो. कारण जर नुसती वर गेली तर नंतर त्याची काडी जर स्ट्रॉंग नाही झाली किंवा पेन्सिल साईज जर काढी आता तुम्ही जर काडी बघितली तरी पूर्ण पेन्सिल साईज काढे आणि खाके कलर थोडा थोडा त्या ठिकाणी याला चालू झाला आणि खोडाचा तर काय त्या ठिकाणी विशेष नाही. बघायला गेलं तर तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी त्याला खाका कलरच त्या ठिकाणी झालेला आहे तुम्ही आता बघू शकताय. कारण जर हिरवापणा जर अजून जर असेल तुमचा जर समजा 8 महिन्याची 9 महिन्याची बाग असेल आणि जर खोडा जर हिरवापणा असेल तर ती बाग जर धरण्याच्या लायक आपण त्याला म्हणू शकत नाही कारण त्याच्यामध्ये हिरवापणाच आहे. आणि त्याच्यानंतरनं आता इथून पुढं बघायला गेलं तर आपण एक चांगला तर त्याला डोस वगैरे भरून त्या ठिकाणी डोसमध्ये बघायला गेलं तर एक आता शेणखताचा एक डोस असेल तर तो शेणखताचा डोस बघायला गेलं तर एका झाडाला कमीत कमी एक 10 ते 15 किलो जरी शेणखत जरी पडलं तरी त्या ठिकाणी चालण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतरनं ते 10-20 असेल किंवा त्याच्यामध्ये दुसरं गोष्ट म्हणजे मायक्रोरायझा असेल तर यांसारखे जरी सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्या खताच्या डोसावरती त्या ठिकाणी टाकून दोन्ही साईडनं चया मारून ते मुजवून घेणार आहे. आणि याचा फायदा आपल्याला असा होईल की आता पावसाळ्यामध्ये कंटिन्युअसली झाड वाढेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता आपल्याला धरायचे आपण जेव्हा आता एक 10 महिने आता पूर्ण झाले जे आपण 6 ते 7 महिने आता बाग धरणार आहे पुन्हा एकदा तर तेव्हा त्याची जी खोडं असतील तर ती स्ट्रॉंग होतील. आणि पुन्हा एकदा आता आपण याची नंतर जी जेव्हा वाढ होईल तेव्हा आपण आतून जी पोकळी असते तर ती पोकळी त्या ठिकाणी काढून घेणार किंवा पोकळी आपण त्या ठिकाणी झाडाला देणारी मोकळं झाड आतून करणारी म्हणजे जो नंतरचा जो भार आपण पहिला धरणार आहे तर याच्या वेळेस लागताना खाली खोडाला आपला माल लागेल किंवा फांद्यांना माल लागेल वर जास्त शेंड्याला माल लागणार नाही. कारण जो खोडाचा माल असतो त्याची साईज बघायला गेलं तर चांगली होत असते शेंड्यापेक्षा. तर एवढं त्या ठिकाणी त्याचं फायदा त्या ठिकाणी होणार आहेत आपल्याला. आणि याचं अंतर वगैरे व्यवस्थित झालं तुम्ही आता बघू शकताय की इथं सुद्धा बघू शकताय की बेडवरती प्रॉपर बेड त्या ठिकाणी आता 3-3.5 फुटाचा बेड त्या ठिकाणी प्रॉपर आहे. अजून आता आपण
ही पीक निघून गेल्यानंतर जेव्हा डोस भरणार आहे आपण, तर ही डोस भरल्यानंतर अजून आपण त्याला बेड त्या ठिकाणी दोन्ही साईडला अर्धा फूट म्हणजे 1 फुटाचा बेड पूर्णपणे त्या ठिकाणी वाढवून घेणार आहे, म्हणजे अजून मुळांचा विकास त्या ठिकाणी चांगला होईल. आणि मध्ये जे आहे तर मध्ये आपलं त्या ठिकाणी 6 फूट फक्त अंतर त्या ठिकाणी शिल्लक राहील. 5.5 ते 6 फूट अंतर फक्त आपल्याला मध्ये एक ट्रॅक्टर जो असतो ब्लोअरचा तो फिरला म्हणजे बाजारला जास्त आपल्याला अंतर काय मध्ये गरजेचं नाही. आणि जी आता मधली जी आपण बघतोय बेडचं आणि जी मधलं अंतर आहे तर ती बघायला गेलं तर आता 13 ते 14 इंच अंतर त्या ठिकाणी बेडची उंची झालेली आहे आपली. आणि अजून एकदा भर दिल्यानंतर बरोबर ते 18 ते 20 इंचापर्यंत त्याची भर त्या ठिकाणी होऊन जाईल. त्याच्यामुळं जे आता पावसाचं पाणी पडणार आहे तेही त्या ठिकाणी आपल्या मुळांना लागणार नाही. पडलेलं पावसाचं पाणी बरोबर त्या 5 ते 5.5 फुटाचा जो आपण मध्ये पट्टा ठेवला आहे बारीक, तर त्याच्यातनं त्या ठिकाणी बाहेर निघून जाईल. त्याच्यामुळं मुळांना त्याचा काय स्ट्रेस लागणार नाही किंवा त्या ठिकाणी तुम्ही आता सगळं बघू शकताय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शरद किंगवरचा कसा वाटला आणि ही जी कळी मी तुम्हाला विशेषतः करून कळी जी तुम्हाला दाखवायची होती, तर कळीची जी साईज असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. कारण कळीवरूनच तुम्ही आता अंदाज लावू शकताय की फळाचा आकार कसा होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसे अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपण जो शरद किंगची रोपं कुठं मिळतील तर ज्यांनी शरद किंग जी व्हरायटी आहे तर ती विठ्ठल भोसले सर यांनी जी त्या ठिकाणी रिलीज केली किंवा त्यांच्या शेतामध्ये त्यांनी प्रयोग करून जी रिलीज केलेली आहे तर त्यांचा मी नंबर आपल्या यूट्यूब चॅनलला दिला आहे, विठ्ठल भोसले सर म्हणून. तर तो तुम्ही नंबर घ्या, तर तिथं तुम्हाला नंबर त्या ठिकाणी रोपं तुम्हाला बुक करण्यासाठी नंबर मिळून जाईल. किंवा मी अजून एकदा कमेंट सेक्शनमध्ये तो नंबर देईल, तर तिथं जाऊन तुम्ही त्या ठिकाणी रोपं बुकिंग करू शकताय. तर ही आता तुम्ही कळीची त्या ठिकाणी साईज वगैरे बघू शकता. धन्यवाद.